म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव. नक्कीच आपण बघितलं तर खेळाडूंना आतुरता असेल आणि आमचे पाहुणे सज्ज झाले आहेत, तर आमचे आयोजक सज्ज झालेत आणि वेळ न कोणत्या प्रकारचा मी खर्च करता लगेचच आपण आहे तो पुढील कार्यक्रम म्हणजे मान सन्मान सोहळा जो कंप्लीट करतोय. आमचे आयोजक तर चला आता मात्र आपण आपल्याला आतुरता आहे ना की लगेच सगळं काही कार्य कंप्लीट करावं, तर आपण वळूया मान सन्मान सोहळ्याकडे. तर हा पहिला सन्मान आणि मोठा सन्मान आपण करतोय, ज्याने या स्पर्धेला आपण पाहिलं तर अगदी महत्त्वपूर्ण मोठा दिलदारपणा त्या ट्रॉफीज आपण पाहिल्या, स्पॉन्सर्स केल्या आणि अतिशय चांगला या स्पर्धेसाठी आपले योगदान दिलं सन्माननीय जिग्नेशदादा म्हात्रे युवा सेना अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण करतोय. योगेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करतोय आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत राहावा अशीच त्यांना विनंती करतो. आणि नक्कीच आपण पाहिलं जिग्नेश दादांना विनंती करते की जिग्नेश दादा पुढे या. योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते जिग्नेश दादा म्हात्रे यांचा आपण हा शुभ सन्मान करतोय. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म मानला जातोय आणि दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या माध्यमातून. जिग्नेश दादांचा उल्लेख करायचा झाला, त्यांच्या माध्यमातून क्रिकेटवर किती अफाट प्रेम आहे, कारण की त्यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा 12 बाईकची स्पर्धा जी आपल्याला सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. जुचंद्र विभागामध्ये आज एक मुख्य आयोजक आणि एक आपण पाहिलं तर सपोर्टर खंबीर पाठीराखे म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. जिग्नेश दादांचा हा सन्मान केला जातोय. त्या ट्रॉफीज पाहिल्या, जो मंडप पाहिला आणि डीजे हा जिग्नेश दादांच्या माध्यमातून जो स्पॉन्सर्स केला आणि दादांचा सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया. तर जो पुढील आपण सन्मान करणार आहोत म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचे ओनर कल्पेशजी म्हात्रे. आपण पाहिलं तर म्हात्रे ब्रदर्सचा जो ब्रँड आपण पाहिला ना संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध मिळवली आहे आणि परंपरेची प्रतिष्ठेची 10 वर्ष कंप्लीट झाली आहेत ना दादा. आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना उत्तम दर्जा आणि गुणवत्तेचं एक मात्र ठिकाण ते म्हणजेच म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. आणि कल्पेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करतोय. हेमंतजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते कल्पेशदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. माईची उबदार श्वाल, त्याचनंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण देणारे एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन कल्पेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान. पुढील सन्मान आपण करतोय सन्माननीय निलेश दादांचा. निलेश दादा आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला अगदी महत्त्वपूर्ण योगदान मिळालं, त्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं. आणि रुपेश मोरे यांच्या शुभ हस्ते निलेश दादा चव्हाण यांचा शुभ सन्मान हा केला जातोय.
दादा आपलं सुद्धा प्रेम असंच राहू दे वाकीपाडा टीमवर आणि ज्याप्रमाणे आपलं सहकार्य मिळालं दादांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या माध्यमातून. ही माईची शॉल त्याचनंतर एक सन्मान चिन्ह आणि पुष्पच्छ देऊन आपण पाहिला तर हा सन्मान निलेश दादांचा केला जातोय. पुढील सन्मानाची सन्मान मूर्ती आपण पाहिली आहे. लोकेश दादा बेंद्रे सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा वाकीपाडा टीमसाठी एकविरा चषकासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळालं आणि त्यांचा सुद्धा आपण करूया शुभ सन्मान. दीपेश मोरे आपण या दीपेश मोरे आपल्या शुभ हस्ते लोकेश दादा बेंद्रे यांचा हा शुभ सन्मान आपण हा करतोय. दादांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांचा नेहमीच गोड स्वभाव हा आपल्याला मोहित करत असतो. आणि ज्याप्रमाणे जर म्हटलं गेलं ना हितेश बालांगे हितेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या माध्यमातून. पुढील सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह ज्यांनी स्पॉन्सर्स केलेत म्हणजेच आमचे आशिष दादा कदम म्हणजेच भाऊजी आणि भाऊजी या नावाने खूप प्रेम दिलं जाते त्यांना आणि आशिष दादांचा सुद्धा आपण हा शुभ सन्मान करूया. भाईदाजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा भाऊजींचा सन्मान करतोय आपण. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी खास जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय आणि ते स्पॉन्सर्स केलंय आणि भाऊजींचा सन्मान माईची शॉल त्याचप्रमाणे आपण बघितलं तर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन भाऊजींचा सन्मान केला जातो. भाऊजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं ही स्पर्धा पण कंप्लीट केली आहे परंतु ज्याच्यासाठी जे आपल्याला हे मैदान स्पॉन्सर्स केलं आहे जय बजरंग मित्रमंडळाचा आभार व्यक्त करावेसे वाटत आणि त्यांच्या आपण बघितलं तर जे सगळे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण पाहिले तर मी पांडुरंगजी सावर यांना विनंती करेन की दादा आपण सुद्धा पुढे या. एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि मी म्हणेन त्यानंतर भूषण आपण सुद्धा या. सुकुरजी कागड आपण सुद्धा या आणि मला वाटतं काशीनाथ जी भोवर आहेत आपण सुद्धा या आणि या सगळ्यांचा आपण या सगळ्या ग्रामस्थांचा आभार व्यक्त करूया कारण की या स्पर्धेसाठी हे खास मैदान मला वाटतं आता सगळीकडे मैदानं उरलेली नाही आहेत आणि त्याचमुळे आपण जुचंद्र विभागाच्या स्पर्धा सुद्धा अनेक या मैदानावर मला वाटतं या सीझनमध्ये होताना पाहायला मिळतील आणि हे मैदान त्यांनी स्पॉन्सर्स केलंय हे टिकवलंय जय बजरंग पालनपाडाच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण बघितलं हे मैदान टिकवून ठेवलंय कारण की हल्लीच्या या काळामध्ये आपण बघितलं मैदानं कुठे राहिलेली नाही परंतु खास खेळाडूंसाठी आणि मित्रमंडळाचं मात्र आभार व्यक्त करूया. प्रकाशजी जाधव या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करूया आपण या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा. तर हा जय बजरंग मित्र मंडळ हे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं या खास स्पर्धेसाठी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करू असे वाटत आहेत. आणि त्याप्रमाणे पण बघितलं की या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर
जे अंपायरिंगची भूमिका भरपूर अतिशय चांगल्या रीतीने कंप्लीट केली आहे ते आमचे अंपायर होते संतोषजी कोम. आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर संतोषजी कोम आपण या विकासजी वळवे त्यांनी सुद्धा खूप चांगली अंपायरिंग केली आहे आणि त्यांचा सुद्धा आपण हा सन्मान करूया. एक कमिटीची निवड केली आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जेव्हा एक पाऊल पुढे ठेवते ना सगळ्या नियमांची आखणी करते आणि हे सगळी नियमांची आखणी एक कमिटीला दिली जाते आणि ती कमिटी जो अंपायर पॅनल आहे त्यामध्ये आपण बघितलं संतोषजी कोम आपण पाहिले त्यांना अनुभव आहे आणि सगळ्या नियमांची माहिती आहे असे हे अंपायर्स. आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन आशिष दादा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा संतोषजी कोम यांचा आपण करूया शुभ सन्मान. संतोष कोम आपण पाहिले तर एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू बीबी पाटा टीमसाठी चांगले क्रिकेट खेळत आहेत. आशिष दादा कदम यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आपण जो पुढील सन्मान करूया तर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर जी गाणी डीजेच्या माध्यमातून आणि डीजे ऑपरेटिंगचं कार्य केलं डीजे हिमालय नक्कीच होते फक्त ते येऊन गेले परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दीपेशने खूप चांगली कामगिरी आणि आमचे अपकमिंग डीजे मास्टर दीपेश या दीपेश आपला सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. या दीपेश या. त्यानंतर आपण जो पुढील सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुम्ही ऐकला आमच्या जोडीने आणखीन एक आवाज जो या जुचंद्र विभाग जुचंद्र नगरीमध्ये नेहमीच आपल्याला ऐकायला मिळत असतो तुषार जी सोनवणे प्लीज या तुषार आपला सुद्धा शुभ सन्मान करतोय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखी प्रत्येकाचं योगदान अतिशय मौल्यवान होतं आम्हाला आणि प्रत्येकाने दिलेलं हे अमूल्य योगदान आम्ही कधीच विसरणार नाही आणि आपला सन्मान हा केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय विनंती करतोय हितेशजी बाळंगे दादांच्या शुभ हस्ते आपण तुषारजी सोनाणे यांचा हा शुभ सन्मान करूया. तुषार नेहमीच आम्हाला या जुचेंद्र विभागामध्ये जितका पण स्पर्धा होतात आवर्जून मात्र आम्हाला इन्व्हाइट करतात आणि अनेक स्पर्धा त्यांनी मागच्या सीझनमध्ये सुद्धा आम्हाला हाताळण्याची संधी दिली आहे आणि खास करून आपण बघितलं यंगस्टर आणि एक अपकमिंग जुचेंद्रमध्ये आपण बघितलं अक्षयजी साटम यांच्या सोबतीने खूप चांगली स्पर्धा गाजवत असताना पाहायला मिळतात आणि तुषार आपण बघितलं एक ग्रेटेस्ट कमेंटेटरच्या यादीमध्ये आपलं नाव कळलंय तुषारजी सोनवणे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं ही स्पर्धा आपण या मैदानामध्ये जर आपण पाहिली आहे परंतु या स्पर्धेला आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचं कार्य केलं DVN लाईव्ह डीप बिलीप नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रीत पाटील मी त्यांना रिक्वेस्ट करेन की आपण या प्रीत पाटील कारण की जे दोन कॅमेरा दोन अपडेटर आमचे प्रशांत दादा आणि टीम सातत्याने खूप चांगलं वर्क करतात आणि जसं म्हणतात ना की एक कॉन्ट्रॅक्ट झालंय म्हणजेच सुरुवातपासून शेवटपर्यंत सगळा डेटा प्रत्येक खेळाडूचा DBN कडे मिळेल. आमच्या प्रत्येक खेळाडूचा हा सन्मान करण्यासाठी रिक्वेस्ट करतोय कल्पेश दादा महात्र्यान यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा शुभ सन्मान करूया. प्रीत पाटील ॲज अ कॅमेरामॅन वर्क करतात परंतु जी टीम आहे आणि संपूर्ण टीमचा हा शुभ सन्मान केला जातोय. पुढील सन्मान आपण करूया. या स्पर्धेमध्ये माझ्यासोबत मला 4 दिवस साथ देणारे माझे मित्र एवन जोडी म्हणून उल्लेख करतात परंतु विजय असले तर तो उल्लेख अपुरा राहतोय. नक्कीच आमचे मित्र विजयजी भोये मॅन फ्रॉम फायगाव अतिशय चांगला आवाज कडक आवाज म्हणून ओळख या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांची आहे आणि त्यांचा सुद्धा आपण हा शुभ सन्मान करूया. मी रिक्वेस्ट करतोय लोकेश दादांच्या शुभ हस्ते हा विजय जिभोळे यांचा शुभ सन्मान करूया आपण.
नेहमीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची एक कॉमेंट्री पॅनल सुद्धा आहे आणि त्यामध्ये ग्रेटेस्ट आणि कडक आवाज म्हणून त्यांची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. विजयजी भोय मॅन फ्रॉम पायगाव. धन्यवाद विजयजी. या स्पर्धेमध्ये आपण 4 दिवस सलग समालोचन केलं. त्याचबरोबर जर पाहिलं जयजी ढुकले आपल्याला देखील विनंती असेल गेल्या 4 दिवसांमध्ये सुंदररित्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर समालोचन ज्याने केले निलेशदादा चव्हाण त्याच्या शुभ हस्ते आपण करूया यांना सन्मानित. सुंदर समालोचन सातत्याने त्याने केले. जुचंद्र परिसर असो काजूपाडा परिसरातून बिलॉंग करतात आणि मोठमोठ्या स्पर्धा त्याने देखील कव्हर केल्यात. ही देखील एक मोठी स्पर्धा होती. गेल्या 4 दिवसांपासून आपण त्यांचं समालोचन जरूर ऐकतायत. निलेशदादा चव्हाण जय मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानित. धन्यवाद. आपले सर्वांचे मनापासून आभार जरूर आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर मंगेश चिरमण आपण देखील पुढे यायचं आहे. गेल्या 4 दिवसांपासून आपण चांगली स्कोरिंग करतायत. चांगलं अपडेट प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू होतं. चला हेमंत लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानित. गेल्या 4 दिवसापासून आपण जरूर बघतायत स्कोरिंगची भूमिका सुंदर रीतीने पद्धतीने कंप्लीट केली ती म्हणजेच मंगेश चिरमाणे त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. प्रत्येकांना मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर व्यक्त करतो आम्ही. कोणाचा सन्मान चुकून राहिला असेल तर आम्ही जरूर दिलगिरी व्यक्त करतोय. आपण आता प्रत्येक जण ज्या कार्यक्रमासाठी थांबलोय प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेच आपण चालू करणार आहोत. आणि पुन्हा एकदा तेच म्हणतोय की जर कोणाचा मान सन्मान करणं आमच्यापासून जर राहिलं असेल तर अगदी वाकुपाडा टीम आणि सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जरूर डेफिनेटली आपण हातामध्ये लिस्ट आहे परंतु ज्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या मॅचमध्ये फायनलिस्टच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर अतिशय चांगली कामगिरी ज्याने केली सामनावीराचा पुरस्कार आणि तो बाकी आणि तो खेळाडू आहे. डेफिनेटली नाव मोठं आहे काम मोठं आहे नाव आहे विशाल गरत मॅन ऑफ द मॅच. निलेश दादांना मी रिक्वेस्ट करेन. निलेश दादा आपला शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण देतोय विशाल या खेळाडूला. तर हा होता मॅन ऑफ द मॅच. आता वळूया आपण वैयक्तिक जे पारितोषिक आहे ज्यामध्ये सर्वप्रथम तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर 4 टीम आहेत. गेस करा. आवाज नाही येत डीजेचा जास्त आवाज आहे थोडा तुमचा पण आवाज वाढवा ना. 4 टीम आहेत आणि खेळाडू आहे वन ऑफ द ग्रेटेस्ट एफर्ट्स आणि सुपर मॅन दर्शन बेस्ट फिल्डर अफळातून झेल. कदाचित आपल्याकडे स्क्रीन असती त्या स्क्रीनवर तो कॅच दाखवला असता. कदाचित ही टेक्नॉलॉजी मला वाटतं पुन्हा आपण काहीतरी बदल करतोय ते आणूया. आणि आशिष दादा मी विनंती करेन आशिष दादा आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करा दर्शन या खेळाडूला. बेस्ट फिल्डर अफळातून कॅच 100 कॅच.
दर्शन थांबायचंय, थांबा थोडं, जास्त काही करू नका. एक ट्रॉफी मिळाली म्हणजेच पळाले असं नाही, कारण की दुसरी ट्रॉफी आहे. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळाला तुम्हाला. काय फिलिंग आहे, कसं वाटतंय की या स्पर्धेमध्ये इशिका स्पोर्ट्स वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये नुकतीच आलेली टीम पाहायला मिळते, परंतु परफॉर्मन्स झालं इतकं चांगलं. एक ट्रॉफी मिळा हरकत नाही आहे, अपयशी यशाची पायरी असते, परंतु बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळाला. काय फिलिंग्स आहेत, काय अनुभव होता या स्पर्धेमध्ये खेळण्याचा? चांगला अनुभव होता, कारण आम्ही या साईडला फर्स्ट टाईम आलो आहे. कारण आम्ही अगोदरचे टुर्नामेंटसुद्धा खेळलो लास्ट इयर, बट आम्ही लास्ट इयरला आम्ही क्वार्टर फायनलला निघालो होतो. आणि यावर्षी पहिल्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आम्ही निघायची मॅच जी होती ना क्वालिफायरची, ती आम्ही हरलो होतो. परंतु या टायमाला आम्ही विचार करूनच खेळलो की आपल्याला आज काय पण करून निघायचं आहे, आणि बुधवारी तेच केला. आमच्या सर्व पोरांनी चांगली परफॉर्मन्स केला आणि त्या दिवशी आम्ही निघाले. वाकीपाडा टीमचं जे आयोजन राहिलं आणि जी तुम्हाला संधी दिली त्याबद्दल वाकीपाडा टीमच्या कशा पद्धतीने आभार व्यक्त करणार? नक्कीच चांगलं आयोजन आहे, कारण असं ग्राउंड भेटणं खूप मुश्किल आहे. आणि आमच्या साईडला फक्त ग्राउंड राहिलं ते फक्त एक वसई ग्राउंड, बाकी कुठे ग्राउंड राहिलं नाही. म्हणून हे ग्राउंड भेटलं आहे आणि चांगलं आयोजनसुद्धा होते या ग्राउंडवरती. नक्कीच चांगलं त्यांना आभार व्यक्त करतो, कारण आम्हाला इकडे या ग्राउंडवरती खेळायला दिलं म्हणून. धन्यवाद आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढील सीझनसाठी. आता वही आपण जो पुढील पुरस्कार आहे त्या पुरस्काराकडे निश्चितच आता मात्र पुढील पुरस्कार आहे तो आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज. एनी गेसेस? चला एनी गेस करा. 5 इनिंग आहेत आणि 5 इनिंग मध्ये 9 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एकविरा ट्रॉफी मध्ये गोलंदाजी करताना केला ज्यांनी चढ उतार तो आहे गोलंदाज मिस्टर आशिष सुतार. आणि हा बेस्ट बॉलरचा किताब देण्यासाठी मी विनंती करेन लोकेश दादा पेंद्रे यांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आपण वितरित करा आशिष या खेळाडूला. बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातो या स्पर्धेमध्ये. एकविरा ट्रॉफीमध्ये आशिष थांबायचंय, तुम्हाला सुद्धा आमच्याकडून प्रश्न आहेत, तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स असेल. बेस्ट बॉलरचा किताब मिळाला. आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण मला कितव्यांदा असा पुरस्कार मिळतोय? फर्स्ट टाइमच मिळाला आहे. म्हणजे आठवडीतली स्पर्धा तुमच्यासाठी राहील संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये. हां राहील. कसा अनुभव होता या मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा? विकेट तुम्ही भरपूर मिळवले आणि या स्पर्धेमध्ये कधी तुम्हाला वाटलं होतं की मी बेस्ट बॉलरचा किताब पटकावेन? मला तर वाटलं नव्हतं बेस्ट बॉलरचा किताब भेटेल, पण माझ्या जेवढं होतं तेवढं मी केलं, माझे 100% दिले. एक प्रश्न तुम्हाला सुद्धा हाच विचारेन की या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता? अनुभव तर नव्हता एवढा, पण थोडासा चांगला वाटलं खेळायला. शुभेच्छा असतील पुढील सीझनसाठी तुम्हाला. की शुभेच्छा पुन्हा एकदा आणि वळतोय पुढील पारितोषिकाकडे. चला उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? 4 टीम आहे, 4 टीम मधून उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला निवड करायची आहे. उमेश परेडचं नाव येते. आणखी आझाद वसई नुस्टार. आई एकविरा ट्रॉफी मध्ये त्यांनी कधीच खचू दिला नाही आपला रन रेट, तो आहे मिस्टर उमेश परेड. या स्पर्धेचा निश्चितच उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. चला उमेश परेड आपण यायचं आहे. 4 इनिंग मध्ये 122 रन्स त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. चला यायचं आहे. उमेश नाही आहेत मला वाटते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. चला रुपेश आपण यायचं. रुपेश आपण या. रुपेश या. नाही आता तुम्हाला नाही प्रश्न विचार. उमेश असते तर त्यांच्यासाठी प्रश्नाचं आमच्याकडे डायरी आहे, प्रत्येक प्रश्न काढतोय आम्ही त्याच्यातून, पण आता नाही काढणार. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन कल्पेश दादा मात्र यांच्या शुभ हस्ते आपण पाहिजे हा पुरस्कार आपण देऊया. त्यांच्या बंधू आपण पाहिले तर रुपेश यांच्याकडे. निलेश दादा नक्कीच रजा घेताना पाहायला मिळतात. निलेश दादांचा आभार व्यक्त करतोय. चला आता मात्र आपण पाहिली आहे तर 2 कॅप्टनना मी रिक्वेस्ट करेन की आपण या.
जिथे आपल्याला पाहायला मिळते इशिका 11 तडखड आणि आय ग्रुप भाटपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. या कर्णधारी आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस करणार आहोत. बॉक्स मध्ये होता बघ ना. टॉस आणि जिग्नेश दादांना रिक्वेस्ट करेन की आता हा सिक्का तुमच्या हातात आहे, परंतु इकडे या समोर या. सुरुवातीला आपण टॉसची ओळख करून द्या. एका बाजूने आपण पाहिलं तर म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने आहे आई एकविरा स्पोर्ट. आई एकविरा आणि इथे म्हात्रे ब्रदर्स. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी टीम म्हणजे आय ग्रुप भाटपाडा आणि चौथ्या क्रमांकावर इशिका 11 तडखड. तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलेला आणि आपलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिलं सांघिक पारितोषिक पटकावणारा संघ इशिका 11 तडखड टीम ठरतीये चौथ्या क्रमांकाची मानकरी. कॅप्टन विथ टीम प्लीज कम फास्ट अँड टेक युअर ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी रिक्वेस्ट करेन या सगळ्या टीमने या आणि सगळ्या पाहुण्यांना मी रिक्वेस्ट करेन की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण ही चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करणार आहोत इशिका 11 तडखड या टीमला. हा इशिका 11 टीम पहिली ट्रॉफी आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये, कारण की एक ट्रॉफी जिंकल्यानंतर ना जसं म्हटलं जाते ना नाद, क्रिकेटचा नाद आहे आणि तो मात्र कधी संपणार नाहीये. जसं म्हटलं जाते ना समुद्राचं पाणी कधी अडणार नाहीये आणि क्रिकेटचा नाद हा मात्र कधी सुटणार नाहीये. आणि क्रिकेटचा नाद मी तर म्हणेन भल्यांना मात्र त्याने एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी चा मानकरी ठरला एकविरा चषकामध्ये इशिका 11 तडखड टीम. त्याचनंतर तिसऱ्या क्रमांकाची टीम अपेक्षा भरपूर होत्या त्यांच्याकडून की कदाचित फायनलिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या. परंतु हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेट हा भागच आहे. एका बाजूने एकाला जय तर दुसऱ्याला पराजय मिळतोय. तिसऱ्या क्रमांकाची टीम राहिली आहे आय ग्रुप परेडपाडा भाटपाडा टीम म्हणजेच विरार विभागातली टीम. या सगळ्या टीमने या सांघिक पारितोषिक आहे, कारण की ज्याप्रमाणे संपूर्ण संघाची मेहनत आहे आणि सगळ्या पाहुण्यांचे शुभ असते आपण हे पारितोषिक आपण डेफिनेटली आपण थोडीशी आमच्याकडून मिस्टेक झाली, कारण की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रनर अप टीम बी स्टार वसई या लगेच या. स्टार वसई टीम लगेच या. राहुल गोन अँड टीम या टीमला आपण बघितलं ना मागील 4 म्हणजे 3 आठवड्यामध्ये जवळजवळ ही चौथी ट्रॉफी आहे, 5वी आहे. मागच्या आठवड्यामध्ये 1 लाखाची स्पर्धा पालघर नंडोरे चषक 1 लाखाची स्पर्धा याच संघानं म्हणजे ज्यामध्ये असतील राहुल गोर असतील, त्यामध्ये किरण भारत असतील, अविनाश असतील आणि अनेक असे खेळाडू निमेश असतील
रनर टीम आपल्याला पाहायला मिळते एकविरा चषकाची. आणि या ट्रॉफीज आपण पाहतोय स्पॉन्सर्स केल्यात जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि या ट्रॉफीचा मानकरी रनर अप राहिलाय न्यू स्टार वसई. आता आपण वळूया प्लेयर ऑफ दी सिरीज. अक्षय 2 मिनिटं थांबायचं आहे. निश्चितच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यावेळेस मिळते तुम्हाला. मागच्या वर्षी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पटकावलं होतं. यावेळेस नंबर 2चं बक्षीस तुम्हाला मिळतंय. कुठे कमी पडलात? दादाची थोडी बॉलिंग कमी पडली लास्टच्या मॅचमध्ये, कारण एवढ्या दिवस कंटिन्यू खेळत आहे, थकवा पण आहे. निश्चितच थकवा आहे, परंतु यानंतर पुन्हा काही गेम प्लॅनिंग चेंज करून ती सुधारणा करून काही केलं जाईल का बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये? हो नक्कीच, कारण पहिलं आणि दुसरं दोन्ही आमच्या एकाच गावामध्ये ट्रॉफी येणार आहेत त्या. म्हणजे आज वसईमध्ये चला बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील अभिनंदन असेल. आणि यश मला वाटतं की जिथे राहुलनं 2-3 वर्ष आउट ऑफ इंडिया होते त्याची कसर मात्र सोडणार नाही आहेत. लागोपाठ ट्रॉफीवर ट्रॉफी घेऊन चालली आहेत, कोणाला संधी देत नाहीये. परंतु ती संधी आज होती आझादकडे आणि आझाद मात्र जी चॅम्पियन बनले, परंतु सिरीज आहे ती तुम्हाला देणारच आहेत. आणि या सिरीजचा मानकरी आहे विजय सांगतीलच कोण आहे हा खेळाडू. तर जवळजवळ आपण बघितलं 4 इनिंग मध्ये अव्वल पॉइंट्स ज्याचे आहेत जवळजवळ 367 पॉइंट. आणि तो खेळाडू आहे ऑन अँड ओनली 4 इनिंग मध्ये 5 विकेट आणि बॅटिंग करताना 100+ रन्स उमेश परेड मॅन ऑफ दी सिरीज. थोडासा परफॉर्मन्स कमी पडला म्हणून नाराज होऊन मला वाटतं गेलाय उमेश, परंतु जी पारितोषिक आहेत त्याच्या नावी येत आहेत. पुन्हा एकदा मी विनंती करेन सगळ्या पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते जी उमेशची आपण पाहिली जी मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी आहे आपण ती प्रदान करतोय. उमेशचा आपण विचार करायचा झाला वन ऑफ द बेस्ट बिगेस्ट. आणि उमेश नाही आहेत परंतु नक्कीच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहिलं त्यांचे सहकारी त्यांच्याकडे ट्रॉफी पण वितरित करतोय. लोकेश दादा बेंद्रे यांच्या शुभ हस्ते आहे ती सुद्धा ट्रॉफी स्पॉन्सर झाले जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि आता अपेक्षा आहे आतुरता आहे, चला फटाफट वेळ न घालवता लगेच स्पीडअप फास्ट या. तुमच्या नावाचं झालंय गाजा बाजा आणि तुम्हीच बनलेत या स्पर्धेचे महाराजा. ओ टीम 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 आहे आझाद वसई चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आझाद वसई टीम. निश्चितच 48 संघामधून हा संघ पुढे आलाय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. जिग्नेश दादांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन एकविरा ट्रॉफी. आणि या ट्रॉफीचा चॅम्पियन टीम आझाद. आणि सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतोय, खूप चांगले क्रिकेट सगळ्यांनी खेळला. त्याचप्रमाणे सगळ्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतोय. नक्कीच जिग्नेश दादा असतील, कल्पेश दादा असतील, आशिष दादा, लोकेश दादा आणि जयभजन मित्रमंडळ पालनापाडा आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा ज्याप्रमाणे एकविरा चषकाला आपलं सहकार्य मिळालं त्याबद्दल अगदी मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतोय. आणखी एकविरा ट्रॉफी
जे आपण पहिली एक मोठी ट्रॉफी म्हणून ओळखली जाते आणि आपलं जे स्पॉन्सर्स होतं ते सगळं खूप महत्त्वाचं होतं. आणि पुन्हा एकदा जिग्नेश दादा आपले आभार व्यक्त करतोय, कल्पेश दादा आपले आभार व्यक्त करतोय, आशिष दादा आपले आभार व्यक्त करतोय, लोकेश दादा आपले आभार व्यक्त आणि सगळ्यांचे